रसिक माझा पेशवांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद। तसेच आजचा जो रंगतदार जोरदार बलदार जो नमनाचा कार्यक्रम झाला ते आमच्या नमनाचे सर्व विठोबा गावकर यांचा आम्ही इथे छोटासा सत्कार आयोजित केलाय। तरी विठोबा गावकर याने रंगमंचावर येऊन आपला सत्कार स्वीकार करायचा आहे। विठोबा गावकर हे नुसते नटच नाहीये तर उत्तम गावकर सुद्धा आहे। आज जे गावाचं काही वैभव दिसतंय त्याचं संपूर्ण श्रेय हे विठोबा गावकर यांचंच आहे। तरी त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। मला असं वाटतं की आता जो नमनाचा कार्यक्रम झाला तर आपल्या गावातला ज्येष्ठ कलाकार परवे बेसरे तर चांगली मावशी सगळ्यांना ते आवडलेले तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या वतीनं याचा सत्कार तुम्ही हे सगळं म्हणताय हे सगळं ठीक आहे पण मंडळाच्या वतीने प्रथम सत्कार आपण स्वीकारावा अशी मंडळाची चर्चा आहे। काय करून काय करूया झालं ना? सत्कार केलाय तर मी आता प्रभाकर सन्मानित करीत
रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत कोकणातील सुप्रसिद्ध नमन या लोककलेवर भाष्य करणारे 2 अंकी विनोदी आणि समाज प्रबोधनपर नाटक रंग भरू दे रे आमच्या गणा. लेखक आणि दिग्दर्शन राजेश जगन्नाथ गोसावी, निर्माता समीर खारे, इलाइट डेव्हलपर्स लांजा रत्नागिरी. एवढा शांत का बसलाय? गुलाबावर भांडण लागले. गुलाबावर तुझा कचरा करून टाकला की कचरा. तुमची बहीण ते हासून बाहेर काढेल. बस आता गावकर व्हायचं आपल्याला. काय गावकर व्हायचंय? काय 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 कुठले काय गावकर व्हायचं म्हणतं ना. मग मी काय करू? हा मी काय करू? तरुणांचा मुलांचा आवाज दारू शेट म्हणतात. मी काय करू? अरे तू कसा शेट रे दादा रे, आपण दारू शेटा आपण काय पण करू शकतो. हा बघ कालेश्वरचा लग्न घातला. हा बघ काय पण करू शकतो. हा ठीक आहे दारू शेट. हा माझ्या प्लॅन मध्ये सहभागी होणार काय? मला साथ देणार काय कसला प्लॅन? लक्षात ठेवा काय ते 100% काय तुम्ही काळजी करू नका. 100% आपला प्लॅन सक्सेस होणार. 100% यायला चाली भरतीच बांधते नाही पण बोलू दे आपल्याला माझ्या इंदिरा बस आणि गावकाराची लय उडतीये झाले का धोका द्यायचा भानगड सुरू झाली की लय मजा येत आणि एक पंडित त्या गावकराची बाजूने आणि माझ्या आपल्याकडे करेल बाय केलंय ना खावा गं. आता सगळं जरा कसं करतोय रे मी. मग तसं करायचं. काय गो ए पाणी बोलू का रे काय गो तू काय डबलदास अरे बाबा काही नाही. हे बघ कालचेच फोटो बघ. अरे बा हा कोण गो हा बघ हा तू आणि मी. अरे हा डोलो मोठं कोण करतो गो अरे हा कोण काय तो परका काका. कोण डोलो मोठं करतो रे पण काय बनवलं बाया तुझा काल मेकअप लय भारी झाला होता ऐकलंस काय गो त्या पोराची नजर काढून टाक. काढता बाबा मला कोणाची नजर लागणार आहे ते पण तुमच्यासोबत असते का. तसं नाही गो लोक म्हणतात तुझी लेख नमनात लय भारी काम करते शेम टू शेम राधा ते काम कर पोराची नजर काढून टाकू. आता बाजा नाही तर तुमचीच नजर लागायची. काढते नजर लाडाची लेख ना तुमची माझी म्हणजे माझी पण काय हो? कधी कधी मला वाटतं ना की तुमची पण नजर काढून टाकायला पाहिजे. काय हो मग काय किती करता तुम्ही
वाडीसाठी गावासाठी आणि मेन म्हणजे ना सगळं विसरा. पण तुमचं ते नमन उभ्या आयुष्यात विसरायचे नाही तुम्ही. आता नमन म्हटलं ना की तुम्हाला कसली भूक नाही की ताण नाही, दिवस नाही की रात्र नाही. कधी कधी आम्हाला पण विसरतात. हे असं नाही हा? तुला लग्न करायच्या अगोदर सांगितलं होतं आई हे सगळं असं आहे, तरी पण हे पोर पत्रात टाकलंच ना. तर पण असलं. ए आई, ए बाबा, काय रे चाललं तुमचं तेच तेच? मला तर सगळं पाठ झालं याचा. काहीतरी नवीन डायलॉग टाका रे. बाबा, आता बाई पण आपली खेचायला लागली. तर लेख कोणाची आहे? आता तुम्ही पण मलाच बोला. माझी लेख म्हटलं तर मीच बोलणार ना गो. पण काय हो, तुम्ही एवढी वगनाट्य लिहिली, माझ्या मागे आता ये. आता त्यात एक माझ्यावर लिहा आणि त्यात आईला पण घ्या. अगं बाई, तुझ्या जिभेला काय हाड? तिच्या आईची जीबीला हाड आहे वाटतं मोठं. बाप लेक मिळून माझी हाडं काढता हो. नाही गो, म्हणजे तुला सांग आता तुमची मी कशी हाडं खिलखिली करता ती बघा. तुला काय झालं? मी काय केलं? तुला माझी पण- कळ काढली. तू का काढली? मी नाही तू आता बाहेर. आता बघ, आता लागणं बोलपट नाही मी येत. काय केलं? हे घ्या. तुमच्या आता माझी हाडं काढताव काय? सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करू. गोरुले उगतवाडी सविनय साजरी करीत आहे विठोबा गावकर लिखित आणि दिग्दर्शित एक जबरदस्त काल्पनिक वगनाट्य. एक डाव आईचा, एक डाव बाबाचा. अरे बघताय काय भिडा? अवकाळी वेळी तुमची वगनाट्य, तिथं डोकरा फुटायची वेळ आली माझी. हे अशी सावली का मारी अगं बोलली. काय भिडू काय? ए बाय, तुझी आई जमली गो. जमली. बाय, तुला सांगतो, पुढे आम्ही सुद्धा लागणार लय भारी काम करायचं. अरे बाबा, हा. मला माहितीये आईच्या वेळी राधा करायची. आणि ह्या क्रिसमस पण ठेवला बघा बसा, मोठा बाई. पोरगी मोठी झाली आणि दिवस पण गेले. कधी. ए आई, मी जर सांगलीच आहे, हा. आता कुठं चालली? मी त्या बाहेर वाट बघतोय. ते नमन झालं ना रात्री? आता काय त्याचं माहित नाही का? तर जाऊन येते ना बाबा. हो जाऊ दे लवकर ये. ये लवकर ये. अहो, ए, तुम्ही पण काय तिला जा म्हणताय? त्या नमनात काम करते ना इथपर्यंत ठीक आहे हो. हो, पण आता कुठंतरी हे थांबायला हवं का नको? तू त्याच्या काळजी घेत नाही का? पोरापोरांनी काय नाही. आता तो नित्य कसा पोरगा चांगला आहे तो. ते बरोबर आहे. ते आपण किती रे भारी काम करायचं. म्हणजे तुझी आणि माझी जोडी ना अशी फेमस होती म्हणजे तू राहिला आणि कृष्ण भारी होय नाही. तर. आणि तुम्ही पण काही कमी कोण दिसायचे नाही. चल. उगीच माझंच कौतुक करू नका. रुक्मिणी, तुला खरं सांग, तू आजपर्यंत माझ्या पाठीशी अशी ठामपणे उभी राहीस ना, म्हणून हे सगळं करू शकतो. तुझ्यासोबत कामात काम करता करता तुझ्यात कधी घुसून गेलो सोबतच काय भारी दिवस होत्या. आठवलं की असा अंगावर शारा येतो बघ. काय झालं काय माहित मला नजर लागली. बाबा गेलो मुंबई सोडायला लागली. गावात आलो गावकार झालो. सगळं झालं. वर झाली. गावकीची जबाबदारी सगळी अंगावर पडली. आपण काही फार पैसा नाही कमवू शकलो पण अहो, तर काय झालं? मी काय बोलले काय? अहो, आज तुमचं जे काय नाव आहे ना, त्यातच मी खुश आहे. आज वाडी, गावकी, गावकर म्हणून तुम्हाला जो मान मिळतो ना, ते बघून मन भरून येतं माझं. अहो, आणि आता बाय पण समजा काम करते, तिथं पण नाव होत आहे. आणि आज जिल्हाभर विठोबा गावकरांचं नमन, म्हणूनच आपल्या नावाला निवडायचं. अहो, अजून काय होय मला? तुला खरं सांगू का त्या सगळ्याला एकमेव कारण आहे आणि ते कारण म्हणजे तू आहेस.
शिरे नभात फिरता सोहळे असे मनात रंगता घनभर सुला हे सदा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा याला बघावं का नुसतं ओळखत असतो गाव कामाला का बोल येता सैतान हाजी मेरा मी तुझ्या डोळ्याकडे सुचून आलो कशाला सुचून आलो आयडी चॅटिंग रम्या मी काय म्हणतो बाकी मॅच अरे हळस काय चालेल झाले ते बघा माती खरा म्हणून त्याच्या फायनल आपल्या जाऊ अरे त्या बघायला मला काही सवयच आहे आयटम भेटून खरं मला खरं तू पण काही कमी नाही आला कधी भेटली हो रे तेव्हा जुळतो जास्त काय चाल नशीब आहे तुझं आणि हे म्हणजे चाललं आणला मग एक एवढं तर 100 त्यासाठी पुण्य लागतं की याला पुण्याच्या वाटा मारणार भेटना हे राधे 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 राधेच्या गावाचा पुढे राधे तू काय सूर्या हा मला ना प्रत्येक मुलीचा मला माझी राधा दिसते राधा राधा तेरे बिना हे रम्या आला मेरे राणीच्या भांडावले रे नाही तर कोणते ना जे गांडेवून टाकतील त्याला सांगा काय म्हणाल प्रत्येक मुलीची राधा दिसते वास्तुप्रेमी आहे ना एक ना एक दिवशी आपल्या आयुष्यात फक्त नाव दिवाळी काय म्हणलं मी काय हो कमीच काय नाही रे मोबाईल मध्ये ऐकतं सगळं जुनाच आहे सगळ्या अपार्टमेंट बुकिंग करता बघ मोबाईलला जाशील लिहायला पण आयुष्य मला माहित आहे हो तुझ्याचा भाव मी पोचलो मी तर म्हणता मुलंगावा लाडूशे लाडूशे थांब चेक खुद्याला पार्टी करायला पार्टीला एक मांग्या 50 रुपये आपली लागे करतो मी काय म्हणतो त्या दुनियेच्या वर कमी असतो मग तुमच्यावर किती जातात मेरे त्याला नाचवणार रे नाचवणार नाचवणार माझ्या नंतर समोर आहे तुमच्यासारखे 5,000 कोणाची तुमच्यासारखी सॉलिड लज्जत आहे काय कोणाची म्हणूनच तुम्ही आमचे युवा नेते लाडूचे लाडूचे ही गुरुलेवाडीची राधा ना रे तिच्यावर नजर आम्ही सगळ्यांची आधी ही एकदा मिलू दे मग काय तरी पण आयला सांगून घेऊन कोण रे परब्याचा ना रे एक मिनिट परब्या निजा परब्या परब्या यांचा काय जंगल यांचा म्हणतो मी होय होय होय
विषय आहे हो. बोल विचारू काय बोल तू लावते अरे बोल रे तू लावते अरे बोल तो घरात सांग ना लग्न किती करता अरे बाई? तुझ्या आईला- तुझ्या आईला- यांनी ते चाल मला नाही बाई, आता इकडे ये ना माझं. मला नाही बोलायचंय हे बाय मला कधीतरी येतो मला नाही बोलायचं सांगितलं ना बाय मी तुला काय सांगितलं तू काही पण सांगशील मी थोडी तुझं ऐकणार आहे मी काय तुझी मी काय तुझी म्हणते हा? बाय सांग ना मी काय तुझी म्हणते ए चालेल नित्या हे बाय सांग ना बाय सांग ना मी काय तुझी म्हणते तुला काय सगळंच मधून घ्यायचंय का लबाड हे बाय बोल ना ए चालेल नित्या नित्या जा नित्या कुठे गेला हा इथे बोल काय ते बाय मी तुझ्यासाठी एक गिफ्ट देऊ काढू नको तुझं gift. बाय बाय आपला मी खरंच तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मला नको आहे इथे बसते खरंच म्हणतोय ठीक आहे हे जे गिफ्ट आहे ते मी दुसऱ्या कोणाला करू देतो. चालेल नाही नित्या तुझं gift आहे तुला खरंच होय अय्या, किती छान आहे रे gift. आवडलं तुला खरंच खूप